जेसी हाऊस मध्ये दोन प्रकारचे व्हेंटिलेशन असतात, एक समर व्हेंटिलेशन असतं आणि दुसरं जे असतं ते विंटर व्हेंटिलेशन। या ठिकाणी हे भांडे जर बघितलं तर इतर भांड्यापेक्षा थोडंसं मोठं आहे, ह्याचे पण जास्त आहेत, टनेल डोर म्हणतात याला। या ठिकाणी हा जो वापरलाय ना, हा PIR पॅनल वापरलाय। फॉर्मला 32 ते 33 दिवस आहे। 32 ते 33 दिवस असल्यामुळे पुढे संपूर्ण फॅन चालू आहे, ताडपत्र्या लावलेल्या असतात, आतून असते बाहेरून असते, त्याच्यानंतर सनलाइट साठी एक परत मध्ये व्हाईट कर्टन पण लावलेलं असतं आता, आणि त्याच्यानंतर वर ही या ठिकाणी तुमच्याकडे सिलिंग लावलेली असते टार्पोलिनची। तर त्या गोष्टी या ठिकाणी परिपूर्ण वर्ज करण्यात आलेले आहेत। त्यांचे एसी सेट आणि PIR पॅनलचे क्लोज सेट यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कंट्रोल व्हेंटिलेशन हा अख्ख्या तुमच्या मोबाईल वरती ऑपरेट होतो। मित्रांनो नमस्कार, आपण आपल्या चॅनल वरती मागील काही दिवसापूर्वी एक डेमो सेट दाखवला होता गारटेक कंपनीचा। डेमो सेट आपण पुण्यामध्ये बघितला होता। आता या ठिकाणी लाईव्ह फॉर्म आहे, जो डेमो सेट आहे वरवंड गावात दौंड तालुक्यामध्ये या ठिकाणी हा फॉर्म चालू आहे। त्याची परिपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। हा शेड परिपूर्ण पूर्व पश्चिम लांबी रुंदीचा आहे आणि वरवंड जे दौंड पासून 8-10 किलोमीटर आहे त्या ठिकाणी आहे। पुणे येथील गारटेक कंपनीने हा पोल्ट्री फार्म बनवलेला आहे। तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क करू शकता। त्यांच्याशी संपर्क करण्याचे डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहेत। आल्यानंतर प्रशस्त असा हॉल या ठिकाणी बघतोय आपण। पश्चिमेकडून एंट्री आहे या फॉर्मला। या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी फीड ठेवण्यासाठी प्रशस्त जागा आहे। या ठिकाणी हप्पर पण आहे ऑटोमॅटिक। तुम्हाला या ठिकाणी 1 टन फीड म्हणजे 50 किलोच्या 20 गोण्या टाकायचे आहे, ते फीड ऑटोमॅटिक तुमचं आतमधले जे काही फिडिंग लाईन आहे त्या फिडिंग लाईनच्या हप्पर मध्ये त्या ठिकाणी फीड जाणार आहे। इकडे आलं तर आपण बघतोय की हा आत्मा आहे, पोल्ट्रीचा आत्मा द्वारे ऑपरेट होत असेल। तुमचा फॅन असेल, कूलिंग पॅड असेल किंवा मग ज्या काही इतर गोष्टी आहे फिडिंग, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑपरेट होत असतील। कंट्रोल पॅनल याच्यावर जी चालणारी सिस्टम आहे ती आतमध्ये, आपण आतमध्ये जी सिस्टम आहे ती बघणार आहोत या पाठीमागे। हे आहेत पोल्ट्री विश्व आणि ह्या कंट्रोल पॅनल वर चालणारी ही पोल्ट्री आहे। पूर्व पश्चिम लांबी आहे, 45 फूट रुंदी आहे। या ठिकाणी ज्या काही सिस्टीम आहे त्या सगळ्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। प्रथम तर सांगतोय 5 हप्पर फिडिंगच्या लाईन 5 आहे, नेपल लाईन 6 आहे। त्या ठिकाणी ह्या 5 फिडिंगच्या लाईन आणि नेपल लाईन 6 आहे। फिडिंगच्या लाईन मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा पॅन फिडर आहे। आपण जर खाद्याच्या भांड्याकडे बघितलं तर भांड्यापेक्षा थोडंसं मोठं आहे, खाचे पण जास्त आहेत आणि डे ओल्ड पासून पक्षी त्याच्यात खाऊ शकतो असं या प्रकारे भांड्याची डिझाईन या ठिकाणी केली आहे। वापरण्यासाठी हाताळण्यासाठी एकदम सोपं आहे आणि ऍडजस्टेबल वगैरे काही नाही। झिरो हे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्याला खटकी बदलायची तुम्हाला त्या ठिकाणी गरज नाही। पोल्ट्री फार्म मध्ये बघत असताना या ठिकाणी बघा लगेच आपल्याला हप्परच्याच बाजूला एक फॅन या साईडला दिसेल आणि त्या साईडला एक फॅन आहे। तर ही जी सिस्टम आहे, तर आपण ह्या क्लोज हाऊस मध्ये आहोत म्हणून आपल्याला याच ठिकाणी ही सिस्टीम दिसते। बाकीचे जे काही सेमी इसी पोल्ट्री फार्म आहे त्या ठिकाणी ती सिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। त्याच्याबद्दल आपण थोडक्यात लगेच जाणून घेऊया। त्याला दाखवतोय तुम्हाला ती काय सिस्टीम आहे। हाऊस मध्ये दोन प्रकारचे व्हेंटिलेशन असतात, एक समर व्हेंटिलेशन असतं आणि दुसरं जे असतं ते विंटर व्हेंटिलेशन। आपल्याकडे जे काही आहे मिनिमम व्हेंटिलेशन सिस्टम या ठिकाणी, इतर जे काही सेमी इसी पोल्ट्री फार्म असतात त्यांच्यामध्ये तुम्ही ही सिस्टम बघत नसतात। या ठिकाणी एअर इनलेट आहे आणि मिनिमम व्हेंटिलेशन फॅन आहे। आता याचं काम काय, ज्यावेळेस ब्रूडिंग काळामध्ये आपला पूर्ण एसी हाऊस पॅक असतो, पक्ष्यांना ज्यावेळेस आपण टेम्परेचर देत असतो त्यावेळेस नुसतं टेम्परेचर, त्या ठिकाणी तुम्हाला पक्ष्यांना ऑक्सिजन बी देणं गरजेचं असतं। ऑक्सिजन देण्याचं काम हे करत। ब्रूडिंगच्या काळात या ठिकाणी हे ओपन होत असतात, याच्यातून ऑक्सिजन येत असतो। त्याचबरोबर तुमच्या फॉर्म मध्ये गॅसेस झालेले असतात, अमोनिया झालेला, ते बाहेर काढण्याचं काम जो काही मिनिमम व्हेंटिलेशन फॅन आहे पक्ष्यांच्या कॅपॅसिटीनुसार आणि रिक्वायरमेंट नुसार त्या ठिकाणी ते बसवलेले असतात। आता ज्यावेळेस बाहेरच्या तापमानात आणि आतल्या तापमानात फरक असतो ना, किंवा बाहेरचं तापमान आणि आतलं तापमान ज्यावेळेस सारखं असतं ना, त्यावेळेस आपले समरचे जे एक्झॉस्ट फॅन आहे ना, समर साठी लावलेले जे असतात ना, ते बंद होऊन जातात। पण आपल्याला आपल्या पोल्ट्री फार्मची हवा बाहेर काढायची असते। ज्यावेळेस ते फॅन बंद असतात तर इतर पोल्ट्री फार्मला कसं असतं, ऑप्शन नसतो काही हवा बाहेर काढण्यासाठी, बरोबर। तर ह्या पोल्ट्री फार्मचं हेच वेगळं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस ते फॅन बंद असतात, बाहेरचं आणि आतलं टेम्परेचर सारखं असेल, त्यावेळेस याच्यातून हवा तुमची पास होणार आहे, वरून ऑक्सिजन येणार आहे, आतून गॅसेस बाहेर जाणार आहे। याचं काम ते फॅन बंद असले तरी याचं काम हे चालू असतं। म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच फॅन चालू झाले पाहिजे अशी गरज नाही। जी मिनिमम व्हेंटिलेशन सिस्टम आहे त्याच्या पुढच्या बाजूला या ठिकाणी कूलिंग पॅड आहे। कूलिंग पॅडला बऱ्याच ठिकाणी आपण जे काही शेड असतात त्याच्यामध्ये तुम्ही ताडपत्री कर्टन लावलेलं असतं, कर्टन ऑटोमॅटिक वर खाली घेणे हा प्रकार चालू असतो। तर या ठिकाणी याचं वेगळेपण यांनी जपलेलं आहे। या ठिकाणी या शेड मध्ये बघा टनेल डोर म्हणतात याला, हवेचं प्रेशर आहे नियंत्रित करण्याचं काम करतं, किंवा जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पक्ष्यांना फॉर्म मध्ये जी हवा जेवढ्या प्रेशरने पाहिजे ते तेवढं देण्याचं काम करतं। याला ऑपरेट करतो तो कंट्रोल पॅनल। आतमध्ये जो काही आपण सुरुवातीला कंट्रोल पॅनल बघितला त्याच्यामध्ये सिस्टम असते 25%, 50%, 75%, 100%। तुमच्या पक्ष्यांना
कंट्रोल पॅनल ठरवतो की किती प्रमाणात हवा पाहिजे, ती हवा तेवढा प्रेशरने या ठिकाणी देण्याचं काम हे टनेल डोर या ठिकाणी करत असतं. टनेल डोर जे आहे ते कुलिंग पॅडच्या पुढच्या बाजूला बसवलेले असतात. आज ह्या फॉर्मला 32 ते 33 दिवस आहे. 32 ते 33 दिवस असल्यामुळे पुढे संपूर्ण फॅन चालू आहे आणि जेवढी जी हवा रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी त्याचं 100% ओपन होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ते परिपूर्ण ओपन झालेले दिसतील. याची सुरुवात 10% होते, म्हणजे कंट्रोल पॅनल त्याला सांगेल की किती हवा पाहिजे आणि मग तेवढ्या प्रमाणात तो ओपन होतो. तो 10% ते 100% पर्यंत ओपन त्या ठिकाणी करण्याचं काम करतो. आज या ठिकाणी तुमचा जो डोर आहे तो 100% ओपन आहे. 32 ते 33 दिवसाचे पक्ष आहे आणि त्यांना तेवढा हवेचा फ्लो त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. आता जर आपण बघितलं तर शेवटला जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 फॅन जे आहेत लास्टला समर व्हेंटिलेशनचे ते कंटिन्यू चालू आहे आणि तेवढा हवेचा फ्लो आपण बाहेर ओढताना बघतोय. आता जर आपण मी या ठिकाणी खाली बसलो तर हवेचा जो काही या ठिकाणी अमोनिया वगैरे ज्या गोष्टी ना कुठलाही इथं लवलेशही जाणवत नाही मित्रांनो. का तर त्याचं कारण असं आहे की त्या फॅनची तेवढी कॅपॅसिटी आहे. तर ह्या ठिकाणची संपूर्ण हवा किंवा याच ठिकाणचा सगळा गॅसेस ते बाहेर त्या ठिकाणी काढतात. त्याचबरोबर या ठिकाणी मिनिमम व्हेंटिलेशनचे फॅन पण जागेवर बसवलेले. त्याच्यामुळे आपल्याला हा जो पक्षी आहे ते अतिशय हेल्दी आणि पाहिजे त्या दिवसामध्ये त्या ठिकाणी योग्य प्रकारे वजन देऊन तयार होत असतो. त्यामध्ये ह्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे आणि हेच वेगळे पण जपून हा व्यवसाय या ठिकाणी यशस्वी होतोय हेच आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजून घ्यायचंय. आता त्याच्यानंतर पुढे आपण या शेडच्या जर आजूबाजूला बघितलं काही शेड बघतो त्याच्यामध्ये ताडपत्रे लावलेले असतात. ठिकाणी तुमच्याकडे सिलिंग लावलेली असते टार्पोलिनची. तर त्या गोष्टी या ठिकाणी परिपूर्ण वर्ज करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी एक नवीनच सिस्टम टाकली आहे पॅनल आपण ज्याला म्हणतो. तर पॅनलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण अशी बंदिस्त इमारत बघतो ना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी सेटिंग केलेले असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पॅनल लावलेले असतात. त्यामध्ये प्रथमतः एक बऱ्याच ठिकाणी वापरला जातो तो रॉकवूल असतो. रॉकवूल म्हणजे कसं असतं माहितीये का, 2 पत्रे असतात दोन्हीच्या बाजूने, आतमध्ये त्या ठिकाणी ऊल भरलेला. कालांतराने 8-10 महिन्यानंतर तो रॉकवूल काय होतो, वरच्या बाजूला जो भरलेला रॉकवूल असतो तो खाली जातो, त्यामध्ये पोकळी तयार होते. मग त्या ठिकाणी होतंय काय, ज्यावेळेस आतला आणि बाहेरचं जे तापमान ज्यावेळेस आपल्याला हे नियंत्रण करण्याचं काम याचं असतं. जर अर्धा भाग रिकामा झाला ना तर तापमान ते आवश्यक तेवढ्या पद्धतीने त्या ठिकाणी ते नियंत्रित केला जातो. त्याच्यानंतर दुसरा असतो तो आपला पप पॅनल असतो. जो पप पॅनल असतो जो धोक्याचा असतो. जसं की आपल्या ह्या शेड मध्ये जर बघितलं तिथं खूप साऱ्या वायरी आहेत, वायरी दिसत आहेत तुम्हाला. याच्यातून कुठल्याही जरी वायरीला शॉर्ट सर्किट जर झालं तर त्या पप पॅनल मध्ये काय असतं माहितीये का, अर्जंट खूप लवकर त्या ठिकाणी ते आग घेण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कोइन्सिडन्स मध्ये तुमचं जे पोल्ट्रीचं नुकसान होण्याचं जास्त. आता ह्या ठिकाणी हा जो वापरलाय ना हा PIR पॅनल वापरलाय. याचं वैशिष्ट्य असं आहे माहितीये का, हा बाहेर जर 40 असलं तर आतमध्ये तो नियंत्रित करून बाहेरच्या 40च्या तापमानाचा आतल्या तापमानावर फरक पडू देत नाहीये, तो तिथंच ब्रेक करतो. किंवा आतमध्ये ज्यावेळेस बाहेर खूप थंडी असते ना आतमध्ये ब्रुडिंग असते, आपल्याला तापमान आतमध्ये जास्त पाहिजे, बाहेर ऑलरेडी कमी असतं, तर बाहेरचं कमीचं ते त्या ठिकाणी ब्रेक करतात. या ठिकाणी आतमध्ये जे तुमचं जे तापमान फॉर्मचं जे आहे तर ते त्या ठिकाणी मेंटेन करत असतं. त्याच्यानंतर हा जो आहे फायर प्रूफ आहे. याच्यावर तर तुम्ही फ्लेम गन किती वेळा जर धरली तर त्या ठिकाणी तो ज्वलनशील किंवा जळत नाहीये. PIR जो पॅनल आहे जो या सिस्टीम मध्ये वापरला आहे हा फायर प्रूफ आहे. याच्यावर तुम्ही साधारणतः बराच वेळ फ्लेम गन जर पकडली तर हा तो त्या ठिकाणी जळत नसतो. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तापमान नियंत्रित तेवढ्या प्रमाणात करत असतो. आपले ब्रुडिंग मध्ये जर पक्षी असेल आणि आपल्याला टेम्परेचर पाहिजे पण थंडीच्या दिवसात बाहेर थंडी असते, हे ते जे वातावरण आहे ब्रेक करण्याचं काम करत असतं. ज्यावेळेस ते वातावरण ब्रेक होतं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ब्रुडिंगचा थोडा खर्च कमी येत असतो. आता उन्हाळ्यात त्याचं उलट होतं. उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस आपल्याला पक्ष्यांना थोडं तापमान कमी लागतं पण बाहेरच्या तापमानाचा पारा वाढलेला असतो. त्या केसमध्ये PIR पॅनल जे की तुम्ही मोठमोठे कोल्ड स्टोरेज जे असतात त्या ठिकाणी वापरलेले असतात, तर तेच PIR पॅनल या ठिकाणी वापरलाय. तर याचं असं होतंय की उन्हाळ्यातही बाहेरचं जे तापमान असतं ते जास्त असतं पण आपल्याला ते आतमध्ये तेवढं नको असतं, तर ते बाहेरचं तापमान ते तिथंच ब्रेक करतं आणि आतमध्ये वातावरण कूल ठेवतं किंवा आतमधलं तापमान त्या ठिकाणी मेंटेन राहतं. त्याने होतं काय, तुमचे फॅन हे कमी चालतात. फॅन कमी चालल्यामुळे त्या ठिकाणी लाईट बिल कमी येतं आणि तुमचा जो पक्षी आहे तो पाहिजे त्या वातावरणात त्या ठिकाणी डेव्हलप होऊन अतिशय चांगल्या प्रकारे बनवला जातो. आता आपण ह्या PIR पॅनल नंतर बघतोय आपण ह्या वर जी काही सिस्टीम लावली
त्याच्याबद्दल बोलतोय. तर ही तुमच्या बऱ्याच पोल्ट्री फार्म मध्ये सेमी एसी पोल्ट्री फार्म मध्ये त्या ठिकाणी ताडपत्रीचे सिलिंग केलेले असते. तर या ठिकाणी ताडपत्रीचे सिलिंग न करता या ठिकाणी डायरेक्ट पत्रा लावलेला आहे. त्याच्याबद्दल सांगतोय तुम्हाला. पूर्णपणे क्लोज हाऊस. ज्यावेळेस आपण हाऊस संकल्पना बघतोय त्याच्यानुसार प्रत्येक गोष्ट एक आपण या ठिकाणी बघतोय की बाबा सेमी एसी मध्ये आणि क्लोज हाऊस मध्ये क्लोज एसी मध्ये नेमकी फरक काय. तर बऱ्याच प्रकारे सगळे फरक तुम्हाला दाखवले. आता राहिला हा विषय. याच्यावरती जो पत्रा दिसतोय तुम्हाला हा 0.4 ते 0.5 चा या ठिकाणी कोटेड पत्रा आहे. त्याच्यावर 100 mm रॉकवूल भरलेला आहे. रॉकवूल भरलेले रॉकवूलच्या वर पण अजून अल्युमिनियमचं बबल सीट आहे आणि अल्युमिनियमच्या बबल सीटच्या वर मग तुमचा फॉर्मचा कंस्ट्रक्शनचा जो काही पत्रा असतो सिमेंटचा असेल किंवा पत्र्याचा पत्रा असेल तो असतो. तर याने होतंय काय माहितीये का, वरून येणारी जी उष्णता आहे ती एवढ्या लेअर मधून एवढे लेअर पार करून खाली येत नाही किंवा शेडचं जे तापमान आहे ते वाढू देत नाही, जेणेकरून या ठिकाणी तापमान हे अतिशय नियंत्रित राहतं. ही जी संकल्पना संपूर्ण बघतोय आपण ती संपूर्ण 100% वातानुकूलित एसी जे काही शेड आहे ते आपण या ठिकाणी संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघितलंय. मित्रांनो, आपण जे मागच्या बऱ्याच वेळपासून ज्या पोल्ट्री विश्वाची बात करतो की ज्या पोल्ट्री फार्मवर ते आपण उभे आहोत, ते पोल्ट्री फार्म ज्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या मालकांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचं मत याविषयी जाणून घेणार आहोत. आपण जो काही आज या ठिकाणी एसी क्लोज हाऊस बघितलेला आहे त्या क्लोज हाऊसचे मालक ओनर या ठिकाणी आपल्या समोर आहे. त्यांची ओळख करून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या ना सर. मी रोहन शंकर कुंजीर, राहणारा केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मी मेडिकल लाईन मध्ये होतो. मेडिकलचा व्यवसाय हा माझा प्राथमिक व्यवसाय असल्यामुळे मी त्या लाईन मध्ये पूर्णपणे आहे. डी फार्मसी करून मेडिकल करत असताना या व्यवसायाकडे वळण्याचं मेन कारण म्हणजे आमचे वडील. हे जे लांबी रुंदी आहे 46x300, आपले 20,000 पक्षी बसतात. या व्यवसायाकडे येण्याची प्रेरणा कशी? वडिलांनीच इकडे येण्यास थोडस फोर्स केला. त्यांची इच्छा. मग सगळं करत करत मग आम्ही सगळ्या चौकशी केली बाहेर आणि त्याच चौकशी करत असताना हैदराबादला एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशन मध्ये आम्हाला गारटेकचा हा जो मॉडेल सेट आहे तो पाहिला. त्या ठिकाणी विशाल हुद्दार साहेब, दहिबाते साहेब या गारटेकच्या 2 मेन लोकांशी ओळख झाली. तिथून पुढे आम्ही त्यांच्या चालेच्या युनिटला गेलो. म्हणजे कंपनी जो मॉडेल सेट आहेत. हो बरोबर आहे. चालेच्या त्यांच्या युनिट मध्ये त्यांचं डेमो शेड पाहिलं, प्रेझेंटेशन पाहिलं. त्याचप्रमाणे तिथं असं जाणवलं की ह्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं असेल बरोबर तर गारटेकशी निगडीत करून राहिलेलं आणि ते केलेलं कधी पण आपल्या फायद्याचं ठरणार. तुम्हाला नेमकी याच्यात वेगळं पण काय? खूप वेगळे. कर्टनचे एसी शेड आणि पीआर पॅनलचे क्लोज शेड यामध्ये जमीन आसमानचा फरक. व्हेंटिलेशन मध्ये सगळ्यात मोठा फरक पडतो त्यांनी. बरोबर. प्लस बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये खूप मोठा डिफरन्स राहतो. तुमच्या ब्रुडिंग साठी पहिल्या 10-12 दिवसात जे काय आपल्याला पक्ष्यांना ब्रुडिंग करावं लागतं, तापमान द्यावं लागतं, तापमान, हिटिंग. बरोबर आहे. त्यासाठी लागणारा जो गॅस खर्च आहे म्हणजे गॅस आहे बरोबर तो याच्यात खूप कमी लागतो. याचा जो काही कंट्रोल पॅनल आहे याचं वेगळं पण काही आहे? एकदा का तुम्ही त्याचे पॅरामीटर सेट केले कंट्रोल पॅनल मध्ये, ह्या कंट्रोल पॅनल मध्ये, तर तो कंट्रोल पॅनल त्या पद्धतीनेच चालतो. त्याच्यामध्ये तो चेंजेस करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो टोटल जो कंट्रोल पॅनल आहे हा आहे अख्ख्या शेडचं हृदय. आणि हा तुमचा कंट्रोल पॅनल हा अख्ख्या तुमच्या मोबाईल वरती ऑपरेट होतो. तुम्ही कुठेही जावा तुमच्या मोबाईल वरून हा ऑपरेट होतो. त्यामुळे तुम्ही समजा 4 दिवस 5 दिवस बाहेर गेलाय तरी सुद्धा तुमचा हा टोटल कंट्रोल पॅनल तुमच्या मोबाईल वरून ऑपरेट होतो. आणि तुमच्या मोबाईल वरून ऑपरेट झाल्यानंतर हा कंट्रोल पॅनल तुमचा अख्खं शेड चालवतो. तो सगळ्यात मोठा ह्या कंट्रोल पॅनलचा सगळ्यात मोठा मेन पॉइंट आहे. हाच डिस्प्ले सेम ऍज इट इज आपल्याला मोबाईल वर दिसतो. ह्याच्यामध्ये आपल्याला अलार्म लागला असेल तर अलार्म, हीट, फॅन, मिनिमम व्हेंटिलेशन, हे प्रत्येक जे रिक्वायरमेंट आहे डेलीतले ते सगळे दिसतात. आता याच्यामध्ये हे फॅन आहे. ह्या फॅन मध्ये तुम्ही इथं जे काही चेंजेस करू शकता ते सगळे चेंजेस तुम्ही मोबाईल मध्ये करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटले की आता आपल्याला फॅन वाढवायची गरज आहे तर तुम्ही या ठिकाणी फॅन वाढवू शकता किंवा त्या पद्धतीने त्या टायमिंगचे क्रायटेरिया प्रमाणे तुम्ही चेंजेस करू शकता. नवीन तरुण आहे ज्यांना ह्या विश्वात यायचंय त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय? संदेश हाच राहील की अवश्य त्यांनी करावं, पण ते करत असताना उगाच कुणाचं काहीतरी ऐकून त्याप्रमाणे न करता नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला गरजेचं काय, भविष्यात काय गरज आहे ते कोण फुलफिल करतंय, तर माझ्यासाठी तर ते गारटेकने फुलफिल केलेले. जे काय आज टेक्नॉलॉजी देतंय मला नाही वाटत दुसरं कोण देत. तर नवीन मुलांसाठी एवढा संदेश राहील
की त्यांनी अवश्य एकदा गारटेकच्या जो काही शेड आहे किंवा गारटेकचे कंपनी आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट द्यावी, मॉडेल शेड बघावं आणि त्याच्यावर त्यांनी विचार करून त्या गोष्टीमध्ये उतरावं. मित्रांनो, साहेबांचा हा जो पोल्ट्री फार्म आहे त्याची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. जे काही मुद्दे आहेत ते सगळे कव्हर त्या ठिकाणी केलेले आहेत. साहेबांचे पुन्हा एकदा तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे आभार मानतो की त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आपल्यासाठी ही माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली. धन्यवाद साहेब. मंजीर साहेबांचा हा जो पोल्ट्री फार्म आहे तो मागील 1 वर्षापासूनचा आहे. अतिशय व्यवस्थितरित्या या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित बिझनेस सेट झाल्यामुळे त्यांनी यावर्षी अजून एक नवीन शेड या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे गारटेक कंपनीला दिलंय. मित्रांनो, धन्यवाद.